नमस्कार, मी विशाल परदेशी। न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। सुरुवात करूयात न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टने। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा दणकाच म्हणता येईल की गोदापात्रातील बांधकाम प्रकरणी महापालिकेच्या महासभेत म्हणजे नाशिक महापालिकेच्या महासभेत गोंधळ झाला। महापालिकेच्या महासभेमध्ये गोंधळ होताच महापौरांसह अधिकारी देखील आता तिथं पाहणी करण्यासाठी रवाना झाले। गोदा पार्कची आरक्षित जागा लाटत नदीपात्रात बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे। आणि बातमी सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतला दाखवली होती। त्यानंतर आजच्या महासभेमध्ये एकूणच गोंधळ झाला, त्याच्यामुळे महापौरांसह अधिकारी आता इथे नेमकं कोणत्या प्रकारचं बांधकाम सुरू आहे ही सगळी पाहणी करण्यासाठी तिथे दाखल झाले। मुळात ही जागा जी आहे ती गोदा पार्कसाठी आरक्षित आहे, असं असताना तिथे अनधिकृतपणे बांधकाम उभं केलं जात आहे। न्यूज 18 लोकमतचा हा थेट दणका आपण बघतोय की आज महासभेमध्ये न्यूज 18 लोकमतने दाखवलेल्या बातमीबद्दल मोठा गदारोळ झाला। गोदा पार्कमध्ये तिथली जागा लाटत, जेव्हा की ती जागा गोदा पार्कसाठी आरक्षित आहे असं असताना ती जागा लाटत तिथे अनधिकृत बांधकाम केलं जाते आणि याविषयी आज महासभेमध्ये एकूण चर्चा झाली, गोंधळ झाला। आणि या गोंधळानंतर आज महापौरांना आपल्या अधिकाऱ्यांचं नेमकं हे बांधकाम कुठे होते, कशा पद्धतीने होते याची पाहणी करण्यासाठी म्हणून रवाना व्हावं लागलं। बऱ्याच वेळेस अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हे सगळं काम होत असतं, पण जोपर्यंत माध्यम या सगळ्या गोष्टीची दखल घेत नाहीत तोपर्यंत खरं तर ही बाब पुढे येत नाही आणि ही बाब न्यूज 18 लोकमतनं पुढे आणली। गोदा पार्कसाठी आरक्षित असणारी जागा, रिझर्व्ह असणारी जागा, त्यावरती अनधिकृतपणे हे बांधकाम केलं जातंय आणि हे बांधकाम कोणाच्या परवानगीने होतंय, कोणाच्या आशीर्वादाने होतंय, हा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केला होता। बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, सर्वप्रथम ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती, हा न्यूज 18 लोकमतचा दणका म्हणायचा का? निश्चितपणे न्यूज 18 लोकमतचा हा दणकाच आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून या गोदा पार्कला लागून असलेल्या अनधिकृत बांधकामाची चर्चा होती। अनेक प्रसिद्धी माध्यमांनी याबाबत आवाजही उठवला होता। मात्र काल ज्यावेळेला न्यूज 18 लोकमतनं या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला, या संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे ही जागा लाटली हे प्रत्यक्ष जागेवर जाऊन ज्यावेळेला चित्रित माध्यमातून दाखवलं त्यावेळेला अधिकाऱ्यांचे डोळे उघडले आणि सत्तेमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींचे डोळे उघडले। आणि त्यानंतर काल झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत देखील मनसेचे नगरसेवक सलीम शेख जे आहेत ते आक्रमक झाले। त्यांच्या मदतीला शिवसेनेचे देखील काही नगरसेवक होते, ते देखील आक्रमक झाले की प्रसार माध्यम अशा प्रकारे आवाज उठवत आहेत। टीव्हीवरती दिसणारी चित्र इतकी भयावह आहे की नदीपात्रात बांधकाम केलं जात आहे, महापालिकेची जागा लाटली जाते, हे सगळं जर चित्रांमध्ये दिसत असलं मात्र आपल्या अधिकाऱ्यांकडून कारवाई का केली जात नाही असा प्रश्न ज्यावेळेला महासभेत उपस्थित झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ महासभेत झाला। मात्र महापौरांनी त्याच ठिकाणी सांगितलं की आम्ही देखील बातमी बघितलेली आहे आणि आम्ही देखील स्वतः या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जाऊ आणि शहानिशा करून खुद्द महापौरांना न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घ्यावी लागली आहे। आज महासभेमध्ये न्यूज 18 लोकमतनं ज्यावेळेस हा सगळा प्रकार आम्ही पुढे आणलेला होता त्याबद्दल चर्चा झाली आणि याविषयी खुद्द नगरसेवकांनी आवाज उठवला आणि त्यानंतर एक एक करत नगरसेवकांनी महापौरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली। कोणाच्या आशीर्वादाने हे बांधकाम तिथे केलं जाते, जेव्हा की ही जागा गोदा पार्कसाठी आरक्षित आहे आणि असं असताना या जागेवर बांधकाम करण्याची परवानगी मिळाली कशी? जर त्याबद्दल परवानगी काढण्यात आलेली नसेल तर मग महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इथे बांधकाम होतं हे माहीत नाही, आणि जर माहीत असेल तर मग यामध्ये कोण असा सहभागी आहे की ज्याला माहीत असून सुद्धा या सगळ्या बांधकामाकडे कानाडोळा केला जातोय आणि बांधकाम करणारी लोक कोण आहेत? असे अनेक प्रश्न जे ते न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेले होते आणि हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर अखेर आज महापौरांना आपल्या अधिकाऱ्यांसह हे बांधकाम बघण्यासाठी म्हणून तिथे रवाना व्हावं लागलंय। जाऊयात पुन्हा एकदा लक्ष्मणकडे। लक्ष्मण, नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये खरं तर हे सगळं बांधकाम आणि हे सगळं येतं, मात्र कारवाई केली जात नव्हती। ज्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीनं परवानग्या दिल्या त्याच ऑनलाईन परवानग्याचा फायदा घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी जे आहे ते त्या ठिकाणी बांधकाम सुरू केलं होतं। तो वारंवार एकच गोष्ट सांगत होता की मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्यांसाठी परवानग्या दिलेल्या आहे। मात्र ज्यावेळेला आम्ही संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारला, तो प्रश्न असा होता की जर तुम्हाला महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे तर तुमच्या जागेला लागून असलेली नाशिक महानगरपालिकेची 1400 स्क्वेअर मीटर जागा जी गोदा पार्कसाठी आरक्षित केलेली आहे ती जागा कुठे आहे असा प्रश्न ज्यावेळेला विचारला गेला त्यावेळेला
त्या बांधकाम व्यावसायिकांना देखील ती जागा नदीपात्रात असू शकते अशा प्रकारचं उत्तर दिलं आणि त्याच वेळेला संबंधित जागा मालक आणि बांधकाम व्यावसायिक जो आहे तो फसल्याचं समोर आलं। त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना देखील याबाबत जाब विचारला। अधिकाऱ्यांनी देखील सुरुवातीला या सगळ्या परवानग्या ज्या आहे त्या नियमाप्रमाणे आहे अशा प्रकारचा दावा केला। मात्र ज्या वेळेला आम्ही त्यांना विचारलं की महानगरपालिकेने आरक्षित केलेली जागा ज्याचा मोबदला महानगरपालिकेने संबंधितांना दिलाय ती 1400 स्क्वेअर मीटर जागा आहे कुठे? गोदा पार्कला लागून जर ती जागा असेल ती जागेवर जागा नाहीये हे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघून आलो, कॅमेरा चित्रित केलं, ते व्हिडिओ देखील आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दाखवले। त्यानंतर त्या अधिकाऱ्यांचे देखील डोळे उघडले आणि त्यानंतर महापौरांनी काल आश्वासन दिलं। काल महापौरांनी आश्वासन दिल्यानंतर आता या क्षणाला देखील काही अधिकारी जे आहे ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। महापौर आहेत, गटनेते आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे सर्वपक्षीय पदाधिकारी जे आहे ते देखील त्या ठिकाणी गेलेले आहे आणि नेमकं काय गोलमाल आहे त्याचं आता उत्तर जे आहे ते शोधलं जात आहे। मात्र अशा प्रकारे नाशिकच्या गोदावरीच्या सौंदर्याला नख कोणी लावत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। कारण जर अशा पद्धतीने जर तुम्ही गोदापात्रात बांधकामाला परवानगी देणार असाल तर हे नाशिकचं सौंदर्य निश्चितपणे खराब होणार आहे आणि भविष्यामध्ये याचा धोका जो आहे तो त्या वसाहतीमध्ये त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना देखील बसू शकतो। कारण याचं असं आहे की गोदा पार्कला लागून ही जागा आहे आणि पाण्याला लागून बांधकाम केलं जात आहे। ज्या ठिकाणी गॅबियन वॉल किंवा अर्थात भिंत बांधली जाते ती भिंत पूर्णतः नदीपात्रात आहे हे देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय। दृश्य जर आपण एक बाजूला बघितले तर निश्चितपणे अशा प्रकारे न्यूज 18 लोकमतने महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित करत याविषयी आम्ही या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दलचा खुलासा केला आणि अखेर महापालिकेला याची दखल घ्यावी लागली। पुढे पाहूयात, पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकी आल्याची धक्कादायक बाब समोर आली। बांधकाम व्यावसायिकाकडे 20 लाख रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रार करण्यात आली आणि या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 6 जणांना अटक केली। गेल्या 10 दिवसांपासून धमकीचा प्रकार सुरू होता। एका ॲपद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून बिल्डरला फोन करण्यात आल्याचं समोर आलं। फोन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा PA चौबे बोलतोय असं सांगण्यात आलं। अजित पवारांचा मोबाईल क्रमांक वापरून पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला फोन करत त्याच्याकडे 20 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी 6 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे। हे आरोपी फेक कॉल ॲपद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बिल्डरला फोन करायचे। सापळामध्ये त्यांच्याकडून ते 2 लाख रुपये घेताना आपण 3 आरोपीला ऑन द स्पॉट अरेस्ट केले। नंतर 3 आणखी आरोपीला अरेस्ट केलेले आहे। एकूण 6 आरोपींना आपण हे एक्स्टॉर्शनच्या केसमध्ये अटक केलेली आहे। मोडस ऑपरेंडी असं होती की गुगल प्लेवर जाऊन ते फेक कॉल ॲप डाउनलोड केला होता आणि त्याप्रमाणे ते आपला स्वतःचे ID हाईड करून दुसऱ्याच्या नावावर फोन करण्याचे, त्याचे आवाज काढून करण्याचे जे प्रकार होता। सध्या आम्हाला 10 दिवसाचे PCR भेटलेली आहे, तपास चालू आहे। प्राथमिक माहिती अशी आहे की जे मेन आरोपी आहे त्याच्यावर आणखी 4 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी एक अटेम्प्ट टू मर्डर, एक एक्स्टॉर्शन। पुढे पाहूयात विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटले। राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या आरक्षणावरून पुन्हा एकदा ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। महाज्योती संस्था ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली। UPSC स्पर्धा परीक्षा, MPSC स्पर्धा परीक्षा, पायलट प्रशिक्षण, JEE नीटचे प्रशिक्षण या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचा महाज्योतीचा प्रयत्न असल्याचं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं। राजकारणापोटी महाज्योती संस्थेची उगाच बदनामी करू नये अशी विनंती विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। आम्हाला एम्पिरिकल डाटा सर्व राज्याला वाढवून तयार करण्यासाठी 4 महिन्याची मुदत द्या। 4 महिन्यामध्ये डाटा होणं शक्य नाही, कारण ते वाचल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली। म्हणूनच कॅबिनेटने एकमताने ओबीसीचा एम्पिरिकल डाटा गोळा होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या। एकमताने, एका पक्षाने नाही, सर्व पक्षांनी तसा ठराव पास केला आहे। तो ठराव पाठवलेला आहे। 17 तारखेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा अपेअर होतो आणि ती विनंती आम्ही पुन्हा करतो। पुढे पाहूयात, नागपूर जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून वातावरण बदललंय। दररोज ढगाळ वातावरण तिथे बघायला मिळते आणि त्यामुळे रब्बीसोबतच खरीपातील उभ्या असलेल्या 7500 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय। नागपूर ग्रामीण, पारशिवनी,
कामठी, रामटेक आणि सावनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात या पावसाचा फटका बसला आहे। त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ एकरी 50,000ची मदत करावी अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भाजपकडून संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं। 2 दिवसाआधी झालेल्या नागपूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पारशिवनी, सावनेर आणि रामटेक या 3 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। त्यामुळे भाजप आक्रमक झाले। आपण बघू शकतो की नागपूरच्या संविधान चौकामध्ये भाजपने आंदोलन केलेलं आहे, कारण की मागच्या 2 दिवसामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान पुढे आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा हात गेलेला आहे। त्यामुळे भाजपचे नेते व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे आंदोलन केलं जात आहे आणि शेतकऱ्यांना थेट मदत करावी अशी त्यांची मागणी आहे। पंचनाम्याला जरी सुरुवात झाली असतील की शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी भाजपची मागणी आहे। चंद्रशेखर बावनकुळे पण त्यांना विचारूया, काय मागणी करता तुम्ही? विदर्भात 4 दिवसापासून गारपीट आणि पाऊस सुरू आहे। अंदाजे 3 लाख एकरच्या वर नुकसान झालं आहे। संत्रा, मोसंबी, कापूस, हरभरा, भाजीपाला सारच गेलं, म्हणजे एकही पीक नाही। आणि हे सर्व पिकं जे आले होते कर्ज घेऊन घेतले होते, पीक कर्ज घेतलं आणि पिकवलं। आता कर्जही आलं अंगावर आणि पीकही गेलं। शेतकऱ्याच्या घरी आज येणार होतं ते गेलं। पण मला चिंता या गोष्टीची आहे की मागच्या 4 दिवसापासून मुख्यमंत्री काही बोलत नाही, घोषणा करत नाही। देवेंद्र फडणवीस सरकार असताना एका जिल्ह्याला 29 कोटी अशा गारपीटमध्ये वाटप झाले आणि हे सरकार काहीच बोलत नाही। बांधावर येणार होते तर ते येतच नाही, मंत्रालयात येत नाही तर बांधावर येण्याची काही शक्यताच नाही आहे। आता राहिला प्रश्न पालकमंत्र्याचा, पालकमंत्री सुद्धा दौरे करत नाही। कोण वाली आहे यांचा? शेतकरी चिंतेमध्ये आहे। 1 लाख रुपये एकरी नुकसान झालं, 1 लाख रुपये एकरी। किमान 50,000 रुपये एकरची आज घोषणा केली पाहिजे आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे। हा कोणा पक्षाचा प्रश्न नाही आहे, प्रचंड नुकसान झालं आहे आणि इतकी मोठी गारपीट मागच्या 10 वर्षात झाली नाही, तेवढी गारपीट झालेली आहे। मला वाटतं की आजच्या आज सरकारने 50,000 रुपये एकर दिलं पाहिजे, नाही तर शेतकरी हे गावागावात आंदोलन करतील। शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, पण तीच परिस्थिती आली आहे। आमची विनंती आहे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेऊ नये, पण आज पीक कर्जही आहे आणि पीकही गेलं। मोगलशाही, हुकुमशाही सुरू आहे आणि सत्तेचा माज चालू आहे। 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष वीज दिली, कधी आम्ही कनेक्शन कापले नाही। कधी कुठलीही कंपनी शेतकऱ्याला वीज दिल्याने लॉसमध्ये येत नाही, खोटं बोलतात, शेतकऱ्याच्या नावानं बिलं फाडतायत। माझी विनंती आहे की शेतकऱ्याचे कनेक्शन कापू नये आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी। आपण बघू शकतो की भाजप आक्रमक झाला आहे आणि शेतकऱ्यांना ज्या प्रकारे नुकसान झालं, 100% नुकसान झालं, त्यामुळे एकरी 50,000 रुपये तरी शेतकऱ्यांनी सरकारला मदत करावी ही मागणी भाजपकडून आलेली आहे। व्हिडिओ संधी विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। राज्यात अवकाळी पाऊस पडतोय। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। त्यामध्ये नांदेड, वाशिम, भंडारा आणि अकोल्यात तुफान पाऊस झालाय, त्याचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आणि यानंतर आता बातमी आहे नायलॉन मांजामुळे होत असलेल्या अपघातांची। मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक जण पतंग उडवत असतात। पतंग उडवण्यासाठी काही जण नायलॉन मांजाचा वापर करतात आणि या मांजाच्या वापरामुळे जीवघेणे अपघात घडताना दिसत आहेत। मुंबई आणि मनमाडमध्ये असाच अपघात घडलाय। मुंबईतील चुनाभट्टी इथे राहणारा स्वप्नील गायकर हे कांदिवली इथून कामावरून परत येत असताना सहार जंक्शन या ठिकाणी मांजा धागा अडकला आणि यात ते जखमी झालेत। तर मनमाडमध्ये अशीच एक घटना घडलेली आहे। मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून तो गंभीर जखमी झाला। येवल्यात ही घटना घडलेली आहे। कुमार मेघे असे या तरुणाचं नाव असून तो येवला इथून अंगणगावकडे घरी जात असताना अचानक त्याच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून तो खाली पडला। त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गळ्यावर गंभीर जखम झाली असून डॉक्टरांनी त्याच्या गळ्यावर 20 टाके त्याला घालावे लागले। मकर संक्रांती सणाच्या कालावधी दरम्यान पतंग उडवली जाते आपण बघतोय। मात्र सध्या लॉकडाऊन कालावधी दरम्यानही अनेक जण टाइमपास म्हणून पतंग उडवताना दिसत आहेत। मात्र यावेळी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होताना दिसतोय आणि यामुळे इथे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि त्यामुळे प्रतिबंधित मांजा सर्रास विकल्या जात असल्याने खामगावच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकाच्या कारवाई करत मांजा जप्त करण्यात आला आणि 4 अटक करण्यात आली आहे।
आणि ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात, यश मिळवण्यासाठी कोणतंही वय नसतं आणि यश कोणत्याही वयात कठोर परिश्रम आणि समर्पणाने मिळवता येतं. आणि हेच आपण बायजूस यंग जिनियस सीझन 2 या उपक्रमात प्रत्येक मुलाकडे पाहिलंय. चला एक नजर टाकूयात तजमुल इस्लाम आणि हरमनजोत सिंग यांच्यावर. यांचा पहिला भाग शनिवारी 7:30 रोजी 7:30 वाजता दाखवला जाईल. पापा मुझे किक बॉक्सिंग करनी है. पापा प्लीज मुझे किक बॉक्सिंग करनी है. आई वर्ल्ड किक बॉक्सिंग चैंपियन हूँ. सबसे बड़ी प्रॉब्लम थी कि सोसाइटी, बाकी लोग उन दोनों कहते थे कि गर्ल को शादी करना, झाड़ू पोछा मारना बस दूसरे घर में. मुझे भी बहुत ज्यादा ताने, उनके टॉन्ट जो देते थे फेस करना पड़ा, बट हार नहीं मानी. जितने भी पीछे मेरे घर हैं सब में लड़कियां होंगी, ठीक है. मैं चाहती हूँ मेरी तरह नहीं, मुझसे भी आगे बढ़े, ओलंपिक्स में गोल्ड लेकर आए अपनी कंट्री के लिए. हेलो तजमुल. अरे बाप रे. मेरा नाम हरमनजोत सिंह है. मैं 14 ईयर्स ओल्ड हूँ. कंप्यूटर प्रोग्रामिंग सीखने के बाद मैंने अपना सबसे पहला एप्लीकेशन बनाया जिसका नाम था रक्षा वुमेन सेफ्टी ऐप. जो रक्षा ऐप है उसको हम SOS या इमरजेंसी की श्रेणी में डाल सकते हैं, जिसकी मदद से कोई भी महिला जब वो किसी बुरी स्थिति में फंसी हुई है तो वो आराम से उसके फीचर्स के थ्रू अपने आप को हेल्प कर सकती है किसी भी इमरजेंसी में. और मैं अभी रुका नहीं हूँ, ये तो अभी मेरी शुरुआत ही है. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हेल्मेट काढण्यास नकार दिल्याने